फ्रेंड्स, साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. आता या साबुदाण्याला स्वच्छ 2 वेळा मी धुवून घेणार आहे. आता इथे मी या साबुदाण्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय. आता त्याच्यामध्ये साधारण पाऊण कप पाणी घालून या साबुदाण्याला रात्रभर भिजवत ठेवायचं आहे. साधारण 8 ते 10 तास तरी साबुदाणा भिजला पाहिजे. तर 10 तासानंतर हा साबुदाणा तुम्ही बघू शकताय छान भिजून तयार झालेला आहे. आता एका पॅन मध्ये पुन्हा 1 कप साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. गॅसची हीट मीडियम ठेवायची आहे आणि हा साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय छान फुललेला आहे साबुदाणा. आता या साबुदाण्याला मिक्सर मध्ये काढून त्याची पावडर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतले आणि या बटाट्यांना आता छान खिसून घ्यायचं आहे. तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश देखील करू शकता, पण बटाटे खिसलेले कधीही चांगले, त्याच्यात गुठळ्या अशा राहणार नाहीत. बटाटे खिसून झाल्यानंतर मी थोडं हाताने त्याला छान एकजीव करून घेतलेला आहे. आता या बटाट्यामध्ये हा भिजवलेला शाबू घालायचा. त्याच्यानंतर भाजलेल्या साबुदाण्याची पावडर घालायची आहे. 2 चमचे जिरं घालायचे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली आहे मी इथे 2 चमचे साधारण. तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आणि या सगळ्या साहित्याला छान एकजीव मिश्र करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर इथे मी एक पॉलिथिन घेतलाय आणि त्याच्यानंतर ह्या चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ मी घालते थोडं थोडं आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या पाडून घेणार आहे. आणि या चकल्यांना साधारण 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातील मॉइश्चर सगळं आटून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या चकल्या आपल्या सगळ्या छान तयार झालेल्या आहेत. आता इथे मी 2 ते 3 दिवस मी चकल्या वाळवून घेतले उन्हामध्ये. ते तुम्ही बघू शकताय ह्याला कलर देखील खूप छान आलेला आहे. आता या चकल्यांना तळून घेऊया.
इथे मी गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे, मीडियम हीटवरच गरम केले। तर इथे तुम्ही बघू शकता चकली छान फुलून आलेली आहे। या पद्धतीने अजून थोड्या मी चकल्या तळून घेते। तर इथे मी थोड्या चकल्या तळून घेतल्यात, अजून तळल्या होत्या पण त्या मुलांनी खाऊन टाकल्या। इथे तुम्ही बघू शकताय छान आपली चकली खुसखुशीत झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।